नमस्कार मित्रांनो, मी विश्वास गावित। आज आमचा मित्र जो सोमनाथ डंबाळे आहे, त्याची तब्येत बिघडल्यामुळं आम्ही त्याला भेटायला चाललो आहे। तर तो वणी ह्या गावात म्हणजे हॉस्पिटलला ॲडमिट होता आणि दुपारी फोन झाल्यामुळं तो सांगत होता की मी संध्याकाळी दुपारी आम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मी घरी येईल। आणि तो आता बराच वेळ झाला आहे, म्हणजे दुपारी 3 वाजता माझा फोन त्याच्याशी झाला आणि आता जवळजवळ 7 वाजायला आले आणि त्याच्यामुळं मला वाटतं तो आता घरी असेल आणि त्यासाठी मी त्याला खास म्हणजे त्याची तब्येत वगैरे कशी आहे आणि त्यासाठी मी त्याला भेटायला चाललो। कारण तो एक फेसबुकर आहे आणि मी सुद्धा एक फेसबुकर आहे आणि फेसबुक फॅमिलीचे एक सदस्य पण आहोत दोघं पण। आणि त्यासाठी त्याच्यावरती आज त्याची जी तब्येत बिघडली त्याची आणि त्याच्यासाठी मग आपल्याला एवढे दूर जाता आलं नाही, म्हणून त्याला आज दुपारी डिस्चार्ज मिळालेला आहे आणि तो जर घरी पोचला असेल तर आता जाऊन आम्ही त्याची भेट घेतो, त्याची तब्येत कशी आहे ते पण विचारतो आणि त्याच्याशी चर्चा करतो की आता तब्येत कशी आहे वगैरे। आणि मग हा जो व्हिडिओ आम्ही बनवत आहे हा तुम्हाला आम्ही त्याच्यानंतर शेअर करू। नक्कीच आपण आपल्या सोमनाथ डंबाळे जे आपले फेसबुकर आहेत आणि ते चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवतात, आपली करमणूक करतात। आपण जर आपण आनंदी राहावं, आपण खुश राहावं म्हणून ते प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या अशा माहिती देत असतात। आपण आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करतात, तर त्यासाठी आपण त्यांना त्याची तब्येत कशी आहे आणि त्याला भेटण्यासाठी नक्की। तर मित्रांनो, फायनली आता सोमनाथ डंबाळेच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि त्याच्या समोर तुम्ही पाहू शकता बरीच गावातली मंडळी त्याला भेटण्यासाठी आलेली आहे आणि मी सुद्धा त्याची तब्येत कशी आहे, तो कसा आहे, त्याची तब्येत आत्ता बरी वाटते का ह्या चौकशीसाठी आम्ही त्याच्या घरी आलेलो आहोत। कारण आमचा एक फेसबुकर मित्र आहे तो आणि चांगले ब्लॉग चांगले व्हिडिओ बनवून आणि आपली करमणूक करतो। त्याची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करू आणि त्याचं स्वास्थ्य चांगलं होऊन आणि आपल्यासाठी अजून त्याने मोठ्या तयारीने चांगले व्हिडिओ बनवून आणि आपली करमणूक करावी अशी इच्छा बाळगतो। आता सोमनाथ डंबाळे हा माझा चांगला जवळचा मित्र आहे आणि त्याच्यामुळं आणि आम्ही दोघं पण फेसबुकर आहोत, म्हणून आमचा फेसबुक एक परिवार आहे आणि त्या परिवाराचे आम्ही सदस्य आहोत, म्हणून आम्ही एकमेकांना आमची चांगली ओळख आहे आणि एकमेकांना आम्ही धरून चालतो। तर परमेश्वराजवळ देवाजवळ अशी एवढीच विनंती करतो की मागणी मागतो की त्याची लवकरात लवकर तब्येत चांगली व्हावी आणि तो अजून परिपूर्णपणे आपले जे व्हिडिओ बनवायला किंवा आपली जी कॉमेडी आहे ती लोकांसमोर सादर करायला तयार व्हावं। तर अशासाठी मी अजून एकदा देवाजवळ प्रार्थना करतो। तर आपण सुद्धा आपला जो फेसबुकर सोमनाथ आहे त्याच्यासाठी हे विनंती करा। धन्यवाद।